आजचा दिवस महाराष्ट्रासाठी हृदयद्रावक आणि विस्मयाकारक आहे. सकाळी बारामतीमध्ये झालेल्या विमान अपघातात राज्याचे उपमुख्यमंत्री, बारामतीचे धडाडीचे नेते आणि महाराष्ट्राच्या मनाचे मोठे नेते अजित पवार यांचे दुर्दैवी निधन झाले. या भीषण घटनेत अजितदादांसोबत आणखी 5 जणांचा जीवन संपल्याची दुःखद वार्ता मिळाली आहे. या अचानक आणि अप्रत्याशित घटनेने संपूर्ण महाराष्ट्राला हळहळीत बुडवून टाकले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या भावना व्यक्त करताना म्हटले, आज महाराष्ट्राच्या हृदयाला एक मोठा ठेस बसला आहे. अजितदादा हे फक्त नेते नव्हते, तर महाराष्ट्राच्या प्रत्येक नागरिकाशी जोडलेले एक व्यक्तिमत्व होते. त्यांचा दूरदृष्टीपूर्ण विचार, प्रत्येक निर्णयातील प्रामाणिकपणा आणि संघर्षशील वृत्ती हे राज्यासाठी अनमोल ठरले. अशा काळात जेव्हा महाराष्ट्राच्या विकासात त्यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे होते, तेव्हा त्यांचे अचानक जाणे हा अपूर्णीय शोक आहे. फडणवीस म्हणाले, अजितदादांसारखे नेते सहज येत नाहीत. त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली रिकामी जागा फक्त प्रशासनात किंवा राजकारणात नाही, तर प्रत्येक सामान्य नागरिकाच्या हृदयात देखील जाणवत आहे. आम्ही जवळून सहकार्य केलेले आहोत, त्यामुळे त्यांच्यावर विश्वास ठेवणे आणि त्यांच्या अचानक जाण्याची हकीकत स्वीकारणे हे अत्यंत कठीण आहे. महाराष्ट्र आज हळहळत आहे आणि हे दुःख शब्दात व्यक्त करणेही कठीण आहे. राज्यात प्रशासनाने आज शासकीय सुट्टी जाहीर केली असून पुढील 3 दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. महाराष्ट्राच्या जनतेसाठी हा काळ अपूर्णीय नुकसानाचा आहे. अजित पवारांसारख्या संघर्षशील, कटिबद्ध आणि जनतेशी घनिष्ठ नेत्याची आठवण, त्यांचा आदर्श आणि त्यांच्या कार्याची छाया महाराष्ट्राच्या हृदयात कायम राहील. आज आपण स्मरण करतो की खऱ्या नेत्यांचे योगदान आणि त्यांची आस्था अशा प्रकारे हृदयाला भिडते की त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली रिकामी जागा फक्त राज्यातच नाही, तर प्रत्येक नागरिकाच्या अंतरंगातही भरून निघणारी नाही. अजितदादाचे व्यक्तिमत्व, त्यांचा संघर्ष आणि त्यांची माणुसकी महाराष्ट्राच्या हृदयात सदैव जिवंत राहणार आहे. हे अविश्वसनीय आहे, मनाला चटका लावणार आहे. माझ्याकरता तर वैयक्तिक एक दमदार आणि दिलदार अशा प्रकारचा मित्र या ठिकाणी सोडून गेलेला आहे. त्यांच्या कुटुंबावर देखील हा प्रचंड मोठा आघात आहे. मी आणि एकनाथराव शिंदेसाहेब आम्ही लवकरच बारामतीकडे निघणार आहोत. सकाळपासून मी सगळ्यांच्या संपर्कात आहे. माननीय प्रधानमंत्री महोदय, माननीय गृहमंत्री महोदय सर्वांशी चर्चा करून त्यांनाही घडलेल्या परिस्थितीची सगळी कल्पना मी दिली आहे. त्यांनीही याबद्दल प्रचंड दुःख हे व्यक्त केलेलं आहे. एकूणच देशातच या संपूर्ण प्रकरणामुळे हळहळ पसरलेली आहे. आज सकाळी ती दुःखद बातमी आली आणि महाराष्ट्राचा एक कर्ता नेता आज तुमच्या आमच्यातून या ठिकाणी निघून गेला. घटना दुःखद तर आहेच, पण ती धक्कादायक देखील आहे. निवडणुकीच्या धावपळीमध्ये, या व्यस्तपणामध्ये कार्यक्रमांची जुळवाजुळव आणि लोकांना संबोधित करण्याच्या घाईपायी कशा पद्धतीच्या घटना घडू शकतात याचं दुर्दैवी हे या ठिकाणी असलेलं उदाहरण आहे. ज्यांना महाराष्ट्र माहिती होता, महाराष्ट्रातल्या सर्व राजकीय सामाजिक घटना ज्यांना माहीत होत्या, महाराष्ट्राचा ज्यांचा खूप जवळून अभ्यास होता, अशा 2-4 पुढाऱ्यांपैकी दादा एक होते. दादा खूप मनमिळावू होते. स्पष्ट वक्तेपणा हा त्यांचा गुण होता. आमच्यासारखा नवोदित कार्यकर्ता ज्यावेळी विधिमंडळाचा जेव्हा सदस्य झाला, तेव्हा बोलताना होणाऱ्या चुका व्यवस्थितरित्या समजावून देणं आणि प्रतिनिधी कोणत्याही पक्षाचा जरी असला तरी सुद्धा त्यांनी लोकशाहीची मूल्य जपली पाहिजेत आणि सदनातील परंपरा त्यांना
ज्येष्ठांनी अवगत करून दिल्या पाहिजेत अशा विचारांचे ते इथे होते. खरं तर एक जाणता आणि महाराष्ट्र जाणणारा आणि खरं हुन्नरी स्पष्ट वक्ता आणि सरकारवर प्रशासनावर कमांड असणारा आणि लोकांकरता मनापासून काहीतरी करण्याची इच्छा असणारा नेता आज आपल्यातून हरपलेला आहे. मी, माझे कुटुंबीय आणि विशेषतः माझा पक्ष यांच्या आम्ही सर्व मंडळी पवार कुटुंबियांच्या, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या आणि अर्थातच तमाम महाराष्ट्रातल्या जनतेच्या दुःखामध्ये या ठिकाणी आम्ही सामील आहोत.